ओके, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि येस, ग्रेट एव्हरीवन. आणि प्रत्येकाचा जी एनर्जी लेवल आहे ती हाय आहे. मला एक रिक्वेस्ट करायचं आहे की बी ऑन कॅमेरा. सगळ्यांनी कॅमेरावरती या, फुल फोकसवरती या. जे काय करताय ते 100% द्या. राईट आहे, बिकॉज इट विल तुम्हालाच ते हेल्प करणार आहे. करेक्ट आहे. किती जणांना कनेक्ट होत आहे की आपण इकडे का आलोय? तुमच्यासाठी आलेलो आहात. राईट आहे. तुम्ही स्वतःसाठी आलेला आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आलेला आहात. किती जणांना कनेक्ट होत्या आपण जो आपण वॉरियर सारखा आपण स्टेटमेंट बोललो का मी इकडे आलोय. सो हेही बोला की मी इथे 100% नाही देत आहे. राईट आहे. तर तुम्हाला 100% द्यायचं आहे. लक्षात आहे काही लोकांना मी नोटीस करतोय की काही लोक कन्सिस्टंटली ऑफ कॅमेरावरती आहेत, इवन संडेला पण. सो इकडे आपण काय करतोय, इथे आपण 100% देत नाहीये. लक्षात आलंय. सो बॅक टू कोट. बॅक टू कोट असं आहे की कठीण काम सुरू करताना तुमचा माइंडसेट आणि ऍटिट्यूड कसा आहे हेच ठरवतं की शेवटी तुम्हाला सक्सेस मिळणार की नाहीये. लक्षात आलंय. सो कुठलाही कठीण टास्क असो या कुठलाही कठीण चॅलेंज असो किंवा नवीन काम सुरू करताना जर आपण सुरुवातीलाच जर विचार केला की हे खूप अवघड आहे, माझ्याकडून होणार नाहीये, तर आपली एनर्जी, फोकस आणि एफर्ट आपोआप कमी होतात. लक्षात आलंय. सो आता या ठिकाणी, या जागेवरती ही एनर्जी, फोकस आणि एफर्ट हे तुमचे इनर असेट आहेत. काय आहेत? हे तुमचे इनर असेट आहेत, जे तुम्हाला काय होतात, कमी होत आहेत, आपोआप कमी होत आहेत. पण जर आपण असा ऍटिट्यूड ठेवला की हो कठीण आहे पण मी शिकेन, प्रयत्न करेन आणि मार्ग काढेन, तर तुम्हाला सक्सेस मिळण्याची शक्यता 50% वाढतात. राईट. 50% वाढतात. कारण बरेच वेळा काम कठीण नसतं, आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला थांबवतो, बघण्याचा ऍटिट्यूड आपल्याला थांबवतो. लक्षात आलंय. सो काय काय लोक या जर्नीमध्ये मला बोलत आहेत, सर माझ्याकडे वेळ नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीये. आणि मी नोटीस केलं आहे की ते संडेला पण जॉईन करत नाहीये. मी नोटीस केलंय की ते संडेला पण जॉईन करत नाही. ते मोठ्या ईएमआयचे पैसे अजून अरेंज करत आहेत, नेगेटिव्ह कॅशफ्लो मध्ये जात आहेत, पुढे प्रॉब्लेम होणार आहे मला दिसतंय. सो इथे प्रॉब्लेम टाइम आणि पैशाचा नाहीये, इथे प्रॉब्लेम माइंडसेट आणि ऍटिट्यूडचा आहे. लक्षात आलंय. माइंडसेट आणि ऍटिट्यूडचं आहे. काही लोक लोन क्लिअर करून शांत बसतायत, काही लोक पुढे येत नाहीये, काही लोक एक वर्ष वेस्ट करत आहेत स्लो ऍक्शन घेऊन. त्यांना त्यांना समजत नाहीये की माझा हा जो प्रॉब्लेम, हा माझा पण नॉलेज नाहीये. ती जण सचिन तेंडुलकरची बुक वाचली आहे. सचिन तेंडुलकर जे काय आहे ते आधीचे जे त्याला कोचेसनी शिकवलंय ते तो पुढे देतोय. इकडे तुमचं काय आहे, ती तुमची ऍक्शन्स आहे, तुमची जर्नी आहे, नॉलेज कुणाचं नाहीये. सो हे समजत नाहीये की हे माझा जो नॉलेज आहे, जो मी लोकांकडून शिकलेलो आहे, माझा जो गायडन्स आहे, त्यांना किती पुढे घेऊन जाईल आणि त्यांच्या फॅमिलीला हेल्प करेल. ते स्वतःसाठी जर डिसिजन घेऊ शकत नाही, रिपीट करतो लाईन, जर ते स्वतःसाठी डिसिजन घेऊ शकत नाही, पुढे दुसऱ्या प्रोडक्ट बिझनेससाठी डिसिजन कसा घेणार? जे सगळ्यात विश्वासू माणसावरती डिसिजन घेऊ शकत नाही, तर पुढे ते बिझनेस, पुढचे प्रोडक्ट कसे डिसिजन घेणार? इथे माइंडसेट आणि ऍटिट्यूडचा इश्यू आहे. आणि हा ऍटिट्यूड आपल्याला पुढे घेऊन जात नाहीये. मी माझी जर्नी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. मी कुठे कुठे काय काय डिसिजन घेतलेला आहे, काय काय डिसिजन घेतलेला आहे. बहुतेक लोक फायनान्शियल फ्रीडम किंवा डेट फ्री लाईफ बद्दल विचार करतानाच घाबरतात. ते म्हणतात इन्व्हेस्टमेंट माझ्यासाठी नाहीये, माझ्याकडे पैसेच नाहीये, फायनान्स खूप कॉम्प्लिकेटेड आहे. या सुरुवातीच्या नेगेटिव्ह ऍटिट्यूडमुळे लोक ऍक्शन घ्यायला आधीच हार मानतात. पण सत्य हे आहे, तुम्हाला सुरुवातीला सगळं जर माहीत असण्याची गरज नाहीये, पण सुरुवात करण्याची तयारी असण्याची गरज आहे. मित्रांनो, वेल्थ फक्त पैशातून तयार होत नाही, ती प्रॉपर माइंडसेट, प्रॉपर हॅबिट आणि ऍटिट्यूड पासून सुरू होते. जेव्हा विचार बदलतो तेव्हा डिसिजन बदलतात, जेव्हा विचार बदलतो तेव्हा निर्णय बदलतात, जेव्हा निर्णय बदलते की तुमची सवय बदलतात, आणि सवय बदलल्या की आयुष्याची फायनान्शियल डायरेक्शन बदलू लागते.
तिला कनेक्ट होतंय मित्रांनो. राईट, मी रिअली अप्रिशिएट करतोय जे सकाळी येत आहेत, रिअली अप्रिशिएट करतायत. पण मित्रांनो, कन्सिस्टंटली स्वतःला मागे नका ठेवू. मी अंडरस्टँड करतोय तुमची सिच्युएशन, मी अंडरस्टँड करतोय की तुम्ही किचन मध्ये काम करताय, मी अंडरस्टँड करतोय की तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय, मी अंडरस्टँड करतोय तुम्ही गाडी चालवताय, पण कन्सिस्टन्सी नसली असली पाहिजे. राईट आहे. चुकीची कन्सिस्टन्सी करू नका. कारण की मी परत सांगतोय, ज्या दिवशी मी 5:30ला उठायचं बंद केलं 4 दिवस, मी 5व्या दिवशी माझ्याकडे 150% एनर्जी एक्स्ट्रा गोळा करावा लागेल, तेव्हा जाऊन मी 5:30 वाजता उठणार. किती जण अग्री आहेत? किती जण अग्री आहेत? सो तुम्ही जर्नी तुमची स्लो करताय. तुम्ही कितीतरी लोक 100च्या स्पीडने येत आहेत. पहिले 10 दिवस 100च्या स्पीड मध्ये, नंतरचे हळू 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 20ला, आणि त्यानंतर काय की बा हे श्रीमंत लोकांचं काम आपल्याने झेपणारं नाहीये. लक्षात आलं? तुम्ही स्वतःहून तुम्ही व्हिडिओ बघताय क्रिकेटरचे. तुम्ही सचिन तेंडुलकर सोडा, तुम्ही एक प्लेअर आहे त्याचा व्हिडिओ पण बघितलाय, त्यांनी किती हार्डवर्क केलंय. लक्षात आलंय? ग्रेट. सो आज गुड न्यूज आहे. आज एक स्पेशल सेशन होणार आहे इव्हनिंगला 7:30 वाजता. राईट आहे. सो किती जण रेडी आहेत? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये सी टाईप करा. कारण की सी का, कॅश फ्लो वरती. ज्या लोकांना त्यांचा कॅश फ्लो इम्प्रूव्ह करायचा आहे रिअल लाईफ मध्ये, प्लीज डू नॉट मिस इट. लक्षात ठेवा. सो आज जे 7:30 वाजता आज सॅटर्डे सेशन आहे. आज देर इज नो आयसीआर कॉल, देर इज अ स्पेशल सेशन होणार आहे. राईट आहे. सो डू नॉट मिस. आणि ग्रेट, मी परत परत सांगतोय मित्रांनो की ही जर्नी तुमच्यासाठी आहे, ही जर्नी माझ्यासाठी नाही. आय एम रेडी टू गिव्ह एव्हरीथिंग. मी सगळं तुम्हाला रेडी आहे. लक्षात आहे. सो लेट्स मीट. आपण इव्हनिंगला आपण भेटणारच आहोत. सो 5-10 मिनिटासाठी नाही, आपण 1-1.5 तासासाठी भेटणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. वंडरफुल एनर्जी आणि वंडरफुल. मी रिअली अप्रिशिएट करतो सगळ्यांना. थँक्यू. बाय, टेक केअर. Wonderful. Yes. Thank you so much, Vallabh sir. More power to you. More success to you. Super.